मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं रामायण संग्रहालय आणि आज आपण आलो आहोत वरच्या मजल्यावर, जिथे भक्तीच्या प्रवासानंतर सुरू होते एक देशभक्तीची पवित्र वाटचाल. हे आहे बाहेरचं पॅसेज. समोरच दिसतात आपल्या देशाचे वीर, जे शूर होते, बलिदानी होते आणि ज्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याने जगतोय. प्रत्येक फोटो फ्रेम, प्रत्येक ओळ त्यांच्या संघर्षाची आणि शौर्य गाथांची साक्ष देत आहेत. ते आपण विचारू जे इथे आले त्यांना इथे कसं वाटतंय. तर मॅडम, तुम्हाला इथे कसं वाटतंय आलं? अप्रतिम सौंदर्य आणि नटलेलं आणि छान कलाकृतींनी हे केलेली आहे, सजावट केलेली आहे. वेगवेगळे नेत्यांची, फ्रीडम फायटर्स, परमवीर चक्र मिळालेले सगळे क्रांतिकारक हे ते सगळ्यांची इतके उत्कृष्ट त्यांनी रामायण चित्र प्रदर्शन ही पाहण्यासारखी आहे. एकदा तरी कोराडीला घेऊन रामायण प्रदर्शनीला खरंच भेट, खूप छान वाटेल. त्या चेहऱ्यांमध्ये एक तेज आहे जे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जागा होणं आवश्यक आहे. ही जागा कोराडी मंदिराच्या परिसरात आहे, जिथे भक्ती आणि देशभक्ती दोन्हींचा संगम अनुभवायला मिळतो. चित्ररूप कथा, 3 भाषांतील माहिती आणि एक विलक्षण ऐतिहासिक ऊर्जा. हे फक्त संग्रहालय नाही, एक प्रेरणेचं मंदिर आहे. आपल्या देशाच्या वीरांना आपली नम्र श्रद्धांजली आहे. मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये याचं लोकेशन वगैरे सगळं टाकतोय. एक खूप सुंदर स्थळ असल्यामुळे इथे तुमचं येणं बनतच एकदा तर. आणि जर तुम्ही इथे आले तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही इथे आले आहात. आणि हे नागपूरच्या जवळचं एक सुंदर ठिकाण आहे फिरण्यासारखं. तर तुम्ही इथे नक्कीच यावं जर तुम्ही नागपूरच्या आसपास राहत असाल किंवा इकडे फिरायला आले असाल. तर मी रामायण हॉल आणि भारत माता हॉल दोन्हीच्या बाहेर आलेलो आहे. या प्रवासात सोबत राहण्याकरता पार्ट 3 नक्की पहा. जय हिंद, जय श्रीराम.